नमस्कार, माझे नाव स्वराज विशाल सांगले आहे. मी इयत्ता 3शी मध्ये शिकत आहे. माझ्या गोष्टीचे नाव आहे गुरुदक्षिणा. एकेकाळी कार्तिक नावाचा एक विद्यार्थी गुरुकुलात शिक्षण घेत होता. तो अतिशय बुद्धिमान आणि परिश्रमी होता. गुरूंच्या प्रत्येक शिकवणीचे तो मनापासून पालन करत असे. शिक्षण पूर्ण झाल्यावर सर्व विद्यार्थी आपापल्या घरी जाण्यास तयार झाले. गुरुजींनी कार्तिकला विचारले, गुरुदक्षिणा म्हणून तू मला काय देणार आहेस? कार्तिक गरीब होता, त्याच्याकडे काहीच नव्हते. कार्तिक दुःखी मनाने म्हणाला, गुरुजी, मी गरीब आहे, मी तुम्हाला काय देऊ शकतो? गुरुजी हसून म्हणाले, माझी गुरुदक्षिणा अशी आहे की तू ज्ञानाचा उपयोग समाजाच्या भल्यासाठी करशील आणि उपयोग करशील. कार्तिकच्या डोळ्यात पाणी आले आणि तसे करण्याचे वचन गुरुजींना दिले. नंतर तो एक महान शिक्षक झाला आणि अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी निस्वार्थीपणे शिक्षण दिले. तात्पर्य, खरी गुरुदक्षिणा संपत्तीने नव्हे तर ज्ञानाचा योग्य उपयोग करून दिली जाते.